हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मशीनची सर्व्हिसिंग करेल तर तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. तर आज आम्ही करत होतो. म्हणजे व्हिडिओ मी लेटेस्ट थोडा चालू केला. पहिल्यांदा आम्ही आमच्याकडे आता व्हॅक्यूम क्लीनर आहे तर दोरे वगैरे असतात ना, तर त्याच्याच फ्रेशर म्हणजे हवेने पूर्ण उडवून लावतो आणि त्याच्यानंतर मग सगळी मशीन आम्ही आतनं ना तेल काढलं बाहेर आणि पुसून घेतली. जिथे जिथे कचरा आहे, जिथे काय आहे, नट वगैरे सगळं व्यवस्थित चेक केलं आणि मग इथं तेल ओतलं. तर यांनी काय केलं, 1च लिटरचं तेलाचं पॉकेट आणलं होतं. तर तुम्ही जर ओतणार असाल ना तर 2 किंवा 2.5 लिटर एकदम ओतायचं. म्हणजे मी सुद्धा ओतते, पण यावेळेस त्यांनी छोटं आणलं होतं, त्यांना मोठं मिळालं नाही बहुतेक. त्याच्यामुळं इथं हा लय प्रॉब्लेम आहे. कोणतीच वस्तू तुम्हाला टायमिंगला आणि वेळेत अशी भेटणारच नाही. तर ए पिवडे, आता बराच वेळ झाला, काढ ना आता माझा ड्रेस. काढती का? काढ ना. नाही तुला आवडला? तुला आवडला? इकडे ये तू, पहिलं इकडे मला व्हिडिओ शूट करू दे. इकडे ये. तर थोडा इथंच उभा राहा, इथंच उभा राहा आणि सांग आवडला का, सांग फक्त. किती आवडलाय? इतकूच आवडलाय का एवढा जास्त आवडलाय? किती आवडला? जास्त आवडला ना? नाही काढ आता, बस खराब होतोय. काढ. काढतो. काढती का? ए तू काढू नको, मी तिला मजाक मध्ये म्हणते. काढू का मी? काढायचं का? नको काढायचा. तर ही पोरगी म्हणजे बाहेरचे जे ड्रेस असतात पुरी बघितलंस ना की लगेच काढा काढा असं असतं. दुकानात जरी घालतो ना तर लगेच काढा काढा. खाली कर जरा स्कर्ट. छोटा कुठला बी ड्रेस उचलतीन घालती. असं नसतं करायचं, असं असतं ते. तर हा छोट्या मुलीचा आहे, पण तिचं असं आहे की कुठं कुठं आता कुठं, अरे बापरे, कुठं 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 कुठे चालली? ए तसलावाले चल इकडे. ती घालायचं आता, एवढे घातले सारे. आता इकडे चल, इकडे इकडे चल लवकर इकडे या. ही नाही ती नाही. काय चाललंय काय तुझं? जी शिवती ना तीच पाहिजे तिला, जी शिवायचं चालू ना तीच तिला घालायचं आहे. काय नाही ती शिवला नाही अजून, शिवला नाही. रुसून चालली. हे खाली चुडेला आली आमची तर म्हाताऱ्या सीडी मध्ये. इकडे लवकर. रुसूनच चालली. काय म्हणलीस? चल ती मावशी शिवती, शिवून झाल्यावर देती. चल होत झालाय, संपत आलाय, फक्त हुक लावायचे बाकी. रुसू नको, इकडे सांगते. रुसू नको. चल देती. देती नाही देत तू. देती म्हटलं तर नाही देत तू. मग देऊ का? कुठपर्यंत होत आला, झालाय का विचारते मावशीला. म्हणावं शिवून झाला का? इथनच विचार म्हणावं झालाय का. थोडा राहिलाय म्हणताय, एवढूसाच राहिलाय, फक्त हुक लावायचे बाकी आहेत, एक लाईन मारायची. तोर इकडं बस, या मावशी बस तोपर्यंत. तिचं आलंय, हुक लावत आलंय तिचं, तिचा घालती या. रुसून चालली या. रुसून चालली आणि मला म्हणते तुम्हाला देत नाही. मी चालली रुसून. ए बटन घेऊ नको. मुलींचे असे नखरे बघितलं ना की मला असं वाटतं यार मला मुलगी पाहिजे होती. रुद्राच्या जागीच पाहिजे होती, पण नाही झाली. आणि असं वाटतं मला की असायला पाहिजे. म्हणजे माझी नसली तरी चालते, पण माझ्या घरात राहायला असायला पाहिजे. जेणेकरून कसं म्हणजे मला लय आवडतात मुली प्रचंड. तर ठीक आहे चला. मुलगी असल्यामुळे किती असतं ना, हे ड्रेस घालायचा, तो नाही तो ड्रेस. नाहीतर मुलांचं कुठं असतं तेव्हा. रुद्रचं काही नसतं, कुठला पण ड्रेस घेऊन कोणता पण घाल, काही त्याला फरक नाही पडत. तसं मुलींचं कसं असतं ना, हा कलर नको, पिंक पाहिजे, हे नाही तो नाही असं. तर आत्ता बघा संध्याकाळचे वाजले होते 7-7:30 आणि टोटली आता आमच्याकडे म्हणजे पहिलं 3 दिवस कामवाली नव्हते आले, त्यानंतर ती 1 दिवस आली, परत 2 दिवस नव्हती आली आणि त्याच्यानंतर 1 दिवस आली आणि आता तर चक्क 3 दिवस सलग पावसात नाही आली. कारण रेड अलर्ट आहे, रुद्राच्या स्कूलला सुट्टे, म्हणजे ऑनलाईनच क्लास चालू आहेत. बाहेर तुम्ही जे अंधार खिडकीच्या बाहेर बघताय ना, तो नॉर्मल अंधार नाही आहे, तो ढगांचा अंधार आहे. म्हणजे ढग आलेल्याचा, आबाळाचा अंधार आहे. तर 3 दिवस झालं 1 सेकंद पाऊस उघडत नाही, 1 सेकंदसुद्धा. म्हणजे 48 तासाच्या वर झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि एवढा पाऊस गुजरातला मी या 7 वर्षात कधीच नाही बघितला. म्हणजे मी आता जवळजवळ 6-6.5 वर्ष झाली गुजरातला राहते, पण नाही कधीच नव्हता एवढा पाऊस जो की आत्ता आहे ना इतका. याच्या आधी कधीच नव्हता.
आणि मागच्या वर्षी तर कसलाच पडत नव्हता, कारण मागच्या वर्षी पण आम्ही इथे मेमध्येच आलो होतो आणि नेमकं पावसाच्या सीझनला चालतो, पण अजिबात पाऊस नव्हता, काही नव्हतं, नुसतं हे होतं. पण यावर्षी काय पाऊस लागून धरला आहे, बापरे! काय खरं नाही. तरी नशीब की असं अजून असलं व्हायरल इन्फेक्शन वगैरे असल्या गोष्टी नाही पसरल्या. नाहीतर ते पसरलं ना मग काय खरं नाही. त्याच्यामुळं स्कूलला वगैरे सगळीकडे सुट्ट्या, कारण पाणीच इतकं भरलं, गाड्या बुडतायत, तर हे तर सोडून द्या. सुरतला तर आठवड्याला पूर येतोय आणि आठवड्याला लोकांचं नुकसान होतंय. थोडंसं सगळं दुकान व्यवस्थित लावेपर्यंत परत पाऊस येतो आणि परत पूर येतो, हे असं चालू आहे. ठीक आहे, चला आता आज शिवलेले सारे ड्रेसेस होते ना, धोतीचेच होते जास्त करून, तर ते सगळे मग घेतले पटापट आवरून. तर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे, कारण एडिट करणं नाही होत. आता जेवढ्या छोट्या छोट्या क्लिप घेते ना, तर त्या तुम्हाला एकत्रच शक्यतो दाखवण्याचा प्रयत्न करेन, कारण आता माझा लोड इतका वाढलेला आहे ना, आता मला कामाला कोणी नाही माझ्याकडे, म्हणजे येत आहेत ना आता, तर त्यांना मी शिकवत आहे आता. आधीची जी मुलगी आहे ना माझ्याकडे कामाला, ती पण येईल, पण तिची थोडी आता तब्येत ठीक नाही, त्यामुळे ती 1 दिवसातून 2 दिवसातून येईल. पण आता ती पहिल्यासारखं नाही शिवू शकत. म्हणजे पहिलं कसं ती 15-20 ड्रेस म्हटलं तरी शिवत होती, पण आता ती इतकं नाही शिवू शकत. आता डेलीचे 4-5 एवढेच ड्रेस ती शिवू शकते, याच्यापेक्षा जास्त नाही. आणि हे काम कसं आहे, की आपल्याला ऑफिसला कसं 9ला जायचं, 5ला यायचं असं नाही. तुम्ही कधी पण या, कधी पण शिवा आणि कधी पण जायचं. विश्वास नाही बसणार, तर या महिन्याचं तिचं पेमेंट माहिती आहे किती झालं होतं? म्हणजे मी नाही सांगत, जाऊ द्या, सोडून द्या, कारण इतकं म्हणजे झालं होतं, जवळ काहीतरी 400 ड्रेस झाले होते तिचे. याचा अंदाज आता तुम्हीच लावा. म्हणजे थोडक्यात एखाद्या मोठ्या पोस्टवर असणारा सुद्धा इतका नाही कमवणार, एवढं झालं होतं. तर ज्यांना कुणाला करायचं असेल ना, तर त्यांनी नक्की या. पण मला कसं थोडंसं बऱ्यापैकी येतं आहे अशी मुलगी पाहिजे. म्हणजे आता जी माझ्याकडे येत होती ना, म्हणजे तिचं नाव शीतल होतं, तर तिला ब्लाऊज परफेक्ट येत होते. तिला येत काय नव्हतं फ्रॉक. त्याच्यामुळे मला जास्त सांगावं नाही लागलं तिला. नॉर्मल सांगावं लागलं, की बाबा फ्रॉकला इथं हा चेंज करायचा, ब्लाऊजपेक्षा इथं वेगळं करायचं, एवढंच. दुसरं काहीच सांगावं नाही लागलं जास्त. तर पहिल्यांदा म्हणलं, हा तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. माहिती आहे, म्हणजे मी किती दिवसाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये एकत्र केला ना, मी तुम्हाला सांगते. एक आठवड्याभराचं म्हटलं तरी चालेल. ह्याच्यामध्ये केलेलं आहे, कारण सगळं मी बघत होते एकटीच, आणि आता पावसामुळे रेड अलर्ट आहे, तर कोणी येत पण नाही आहे. सगळं शिलाईपासून सगळंच माझ्याकडे आहे, आणि त्याच्यामुळं मला दिवसाचे 10-10, 13-13 ड्रेस तरी काढणं गरजेचं आहे, नाहीतर उरकणार नाही. रक्षाबंधनचा खूप जास्तीचा लोड आहे. गणपतीचा अजून तर मी कुठंच काय तयारीसुद्धा केलेली नाही आहे. बरं आहे, आपल्या प्रमोशनच्या वस्तू येत आहेत ना, त्याचा वापर करून आपलं काम हलकं-फुलकं लवकर होऊन जाते. आता सोफा साफ करायचा होता, तर मग इथं पटकन व्हॅक्यूम क्लीनरनेच घेतला पटापट साफ करून. माहिती आहे, आज मला कळलं की बायका म्हणजे काय काय करू शकतात, किती कष्ट करू शकतात ना, याचं उत्तम उदाहरण आज माझ्या समोर आहे. तर आता मी जेव्हापासून सांगितलंय की मला माझ्याकडे कामासाठी मुलगी हवी आहे, आणि हव्याच आहे, 2-3 जणी हव्या आहेत सोबत आता, कारण ऑलरेडी आता एक येते ना, तर तिचा थोडासा इश्यू झाला, त्याच्यामुळे ती आता 1-2 दिवसाआड येते पहिलं. आणि मला ती असताना दुसरी हवीच होती पहिल्यापासूनच, आणि आता तिचा थोडा प्रॉब्लेम झाला, ती गावी पण जाऊ शकते, त्याच्यामुळे आता मला दुसरे 1-2 जर हव्याच आहेत कामासाठी. तर आता काल परवा एक जणी आल्या होत्या, तर त्यांचं कसं राहिलं की मग म्हणजे सगळ्यांचं म्हणणं असं पडतंय की बाबा आम्हाला घरी दे शिवायला ड्रेसेस. तर म्हणून मग मी त्यांना एक दिलाय सॅम्पल घरी. पण मला घरी जरी दिलं तर माझं कसं आहे की माझं ओव्हरलॉक वगैरे करावं लागतं, माझं आपलं प्रोफेशनल काम झालं आता, त्याच्यामुळं ओव्हरलॉक तर करावंच लागतंय. तर आज मी झोपली होती, कारण आज माझं डोकं जड आलं होतं, आणि सगळं बघू शकता किती कटिंग आहे इकडे, ह्या कागदात ह्या कागदात सगळं कटिंग आहे, कधी शिवायचं. आणि जी माझ्याकडे ती त्यात म्हणजे तिचा इश्यू झाला ते आता येत नाही आहे. आणि हे मला मशीनवरती बसायलाच 4-5 वाजता आहेत. मग 5ला जर बसते मी संध्याकाळी किती शिवायची, त्यात पण मला चॅटिंग पण करावं लागते. एक तर मग मला मोबाईल हँडल करण्यासाठी एक मुलगी पाहिजे, नाहीतर मग शिलाईसाठी दोघी ते कशाला तरी पाहिजेच. तर आज सध्या तर लय लोडानं अजून मी गणपतीचं नाही चालू केलं, तर मग असं मी सांगितलेलं आहे. तर खूप जणी येत आहेत, पण आता असं एक पण नाही की ज्याला लेकरं नाही, की असं हे काही मागं कुटाणा नाही असं. तर आज एक आई आल्यात बघा, तर त्यांची ती 2 मुलं आहे. रुद्रा गप बसणार आहे, त्यांची ती 2 मुलं आहेत, आणि ती ह्या मशीनवरती आधी बसल्या, थरथर हात कापतोय, नंतर या सगळं शिलाईचं येतं आहे. त्यासनी प्रॉब्लेम आहे की मशीनवरती लगेच हात बाळणार नाही. मग ह्या मशीनवर बसल्या, ह्याच्यावर पण त्यांना जमन आहे. तर आता त्या काय म्हटल्या की मी माझी मशीन घेऊन येते, आणि मी माझं आपलं मी तुमच्या घरी शिवते, पण माझ्या मशीनवरती शिवते, आणि मग राहिलेलं मी घरी घेऊन जाते, माझी मशीन पण सोबत घेऊन जाते. त्यांच्याकडे ती छोटी मशीन आहे, जी उषाची राहते ती, तर ती माझी पण आहे, माझ्याकडे पण आहे. तर इतकं म्हणजे त्यांच्या आतून म्हणजे खरंच पैसा असल्याशिवाय काहीच नाही. माणसं काय 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 करायला होतोय पैसा माणसाला. 2 लेकरं आहेत, एक तर बारकंच आहे त्यांचं, तुम्हाला दाखवते.
म्हणजे दोघंही अजून बारकीच आहेत. एक तर 1.5-2 वर्षाची मुलगी असेल आणि दुसरं पण 3.5 वगैरे असं असेल. तर याच्यावरून आपण समजू शकतो की बायकांना किती कष्ट करायचे आहेत आणि किती करावे लागत आहेत. त्यांच्या घरात पण प्रॉब्लेम सुरू आहे, लोन हे त्या गोष्टी सर्व. त्याच्यासाठी पैसे पाहिजेत आहे म्हणतात. आणि त्यासाठी खरंच आपण काही बायका तर कितीही कष्ट करायला तयार आहात. 2-2 लेकरं सांभाळून त्यांचं म्हणणं नाही मी येतेच काही पण. म्हणजे मी नुसतं त्यांना मेसेज केला की येत आहे का, तर त्या अक्षरशः दुपारी 3 वाजता आल्यात. म्हणजे मला सकाळीच येतो म्हणत होत्या. म्हणजे 2 लेकरं असतानाही त्यांच्यामध्ये आतमध्ये. तुम्हाला खरं सांगते, 2 लेकरं असून आपण आपली स्वप्न पूर्ण करणं नाही होत. म्हणजे इतकी चिडचिड करतात, चिवचिव, आणि लहान आहेत अजून. एक 1.5 वर्षाचा आणि एक 3 का 3.5. तर मी त्यांना इथं सगळं शिकवत होते, अगदी कुठून कसं कापायचं ह्याच्यापासून. पण त्या स्वतःची मशीन घेऊन येतात, त्यामुळे मला शिकवायला काही प्रॉब्लेम नाही. पण माझ्याकडचे कपडे मी देते त्यांना शिकायला. आणि ते सुद्धा मी असंच शिकवते फ्रीमध्ये, काही पैसे वगैरे घेणार नाही त्यांच्याकडून. पण म्हणले एक ट्रायसाठी एक फ्रॉक देऊन बघूया, चांगला शिवला तर ठीक आहे, नाही तर मी त्यांना त्यांचा कपडा आणायला लावेन. माझ्याकडे तसे वेस्ट पडलेले कपडे आहेतच, काही हरकत नाही त्यांनी ते घेतले तरी. पण ते कटिंग करून मलाच द्यावे लागणार आहेत. मग मला ऑलरेडी काम आहे, मग त्यांचा ड्रेस पण सेपरेट कटिंग करून द्यायचा. एवढंच नाही तर मिनटाला उठावं लागत होतं की इथं हे करा तिथं ते करा सांगण्यासाठी. आणि त्यांचा हात नाही बसला बिलकुल. बघू शकता तुम्ही कशा कापतायत त्या, म्हणजे इतकं सफाईनं नव्हत्या कापत. म्हणजे भीत लयच भिल्यासारखं. बघा, हे त्यांचं छोटं बाळ आहे, पलीकडे जो बसला ना तर तो मोठा आहे. आणि रडतात लेकरं, सारखी रडतात. पण त्यांना आतून काहीतरी करायची इच्छा आहे. शेवटी परिस्थिती हो, माणसाला पैसा काय पण करायला लागतो. 2 लेकरं सांभाळणं असं हे सोपं नाही गोष्टी या सगळ्या. काय लागत नाही. घर खर्चच आता प्रत्येकाचा 30-30, 35-35 हजार घर खर्च झालेला आहे. माहीत आहे. त्याच्यामुळे बघा हे कशा कट्स वगैरे टाकतायत. म्हणजे मला इथंच उभं राहावं लागत होतं त्यांच्याजवळच. त्यामुळे मला माझं काम नव्हतं करता येत. त्यामुळं मला सध्याला कसं, आता सध्या रक्षाबंधनचा आणि नंतर गौरी गणपतीचा, त्याच्यानंतर नवरात्रीचा आणि त्याच्यानंतर दिवाळीचा आणि परत संक्रांतीचा. तर हा मला कंटिन्यू म्हणजे दिवाळीच्यात आणि संक्रांतीच्या थोडा गॅप पडतो आहे. त्यामुळं चालतं या एक 15-20 दिवस शिकवलं तरी. पण त्याच्यानंतर म्हणजे साधारणतः मार्च गुढीपाडवा झाल्याच्या नंतर मग मी आरामात असते. उन्हाळ्याच्या दिवसात इतकं आम्हाला काही काम नव्हतं. तशा टायमिंगला आरामात असते, तेव्हा निवांत शिकवू शकते. पण आता हे सीझनचाच टाईम आहे. हे सुरूच झालं आता सीझन. आणि माझं असं आहे की मी कोणतंही रील टाका, व्हिडिओ टाका, नाहीतर काही पण टाका. ते एका ड्रेसच्या मला 10-10, 15-15 ऑर्डर पडतात. दिवसाला म्हटलं तर पडतात. रिसेलिंगचा ग्रुप आहे, त्याच्यात तर एकदम मी कमी प्राईस देते. म्हणजे असा तुमच्यासारख्याच्या बायका आहेत ज्या ₹100-1 वाढवून प्राईस सांगून तुम्ही ड्रेस सेल करू शकता ना. आपल्या ड्रेसमध्ये काही कंप्लेंट पण येत नाही ना. आल्या तरी आपण बिनधास्त रिटर्न पण घेतो. जरी नॉर्मली समजा थोडाफार फिटिंग झाला, कुठे काय थोडा इश्यू असेल तरीसुद्धा घेते. नसा येतच नाही माझ्या ड्रेसमध्ये. मला आता ड्रेसमध्ये खूपच कॉन्फिडन्स आहे. तर बघा, आता त्यांना मी इथं चेन लावायला शिकवली होती. थोडीशी नॉर्मली खालीवर चेन झाली होती. बाकी बऱ्यापैकी जमलं होतं. पण त्यांची मशीनच नव्हती बरोबर चालत. लय डुगू मशीन चालत होती. अशा मशीनचा काहीच अर्थ नाही. त्यांनी घेतानाच मला विचारायला पाहिजे होतं, काजल कोणती मशीन घेऊ म्हणजे म्हणून. कारण त्या मला ओळखतात ह्याला आता बरेच महिने काय वर्ष होत आलं. आणि त्यांनी मला तेव्हा जर विचारलं असतं ना, काजल कोणती मशीन घेऊ, तर मी त्यांना नक्की सांगितलं असतं की त्याला 9,500 घातले, त्यात अजून 2-3 हजार घालून पांढरी जुकीची मशीन घ्या सांगितलं असतं. पण ठीक आहे. आणि मी ज्यावेळेस घेतली ना माझी काळी उशाची मशीन, तर ती घेतानाही मला कोणी गाईड नाही केलं की बाबा, किंवा मग मला तेव्हा माहीत नव्हतं की माझा बिझनेस इतका ग्रो करेल म्हणून. तर ती घेऊन मी काळी मशीन चूकच केली म्हणावं लागेल. कारण मी तेव्हाच थोडेसे अजून पैसे घालून अशी पांढरी आता आहे तशी मशीन घेतली असती, तर आता माझं छान सेटअप झाला असता. आता माझ्याकडे जर जास्ती बायका कामाला यायला लागल्या तर मला अजून एका मशीनची गरजच आहे. मग मला आता परत ती पांढरी मशीन घ्यावीच लागणार आहे. त्यात काही विषयच नाही. तर ह्या अशा गोष्टी आहेत. सांगायला कोणीतरी पाहिजे. भलेही थोडासा आपल्यालाही अनुभव येतो आणि शिकत अनुभव येतो बरं का माणसाला. मी सुद्धा सुरुवातीला शिकत होते ना, म्हणजे मी मशीन घेतली होती खरं की आपली स्वतःची कपडे फिटिंग करूयात ह्या हिशोबाने, बारकी ती छोटी मशीन. पण ती माझी मशीन चांगली चालते. ह्यांची मशीन म्हणजे हिचं बॉबिनवरती आहे, थोडी ही वेगळीच मशीन वाटली मला. माझ्या आधीची जी आहे ना छोटी, तर ती सुद्धा छान चालते, म्हणजे फास्ट वगैरे चालते. अशी लटलट जास्त करत नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे कसं राहतं तुम्हाला सांगते की मला सध्याला तरी ना शिकलेली मुलगी पाहिजे. म्हणजे येतं आहे तिला बऱ्यापैकी. ब्लाऊज तर येतात, कमीत कमी टिप टाकायला येते. कारण प्रत्येक लॉक टाकण्यापासून सगळंच नाही सांगू शकत की अशी टिप वळवायची, इथं सरकं अशी करायची, सगळंच नाही सांगू शकत. नॉर्मली मी सांगू शकते की हे असं करायचं ते तसं करायचं. सध्याला शिकवायला तर मी ह्यांनाही शिकवणारच आहे. मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला शिकवून देईल, तुमची मशीन घेऊन या, रोज 1-2 तास बसा, शिका आमच्यासोबत, काय हरकत नाही. आणि 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला येऊनच जाईल परफेक्ट वगैरे असं सांगितलं.
बघा ना, एवढा पावसाचा दिवस असताना सुद्धा इथं माझं दूध नसलं होतं. काय करावं आणि फेकून नाही द्यायचं. मला आज द्यायचंच नव्हतं. 1 लिटर दूध म्हणजे काही झालं काय ते? आणि फ्रिजमध्ये होतं, थंडीचं वातावरण आहे, तरी कसं नसते मला तर ह्या दुधाचा फॉल्टच कळत नाही. माझी आई तरी जर्सीचं दूध काढते सकाळी आणि जाळीत ठेवते संध्याकाळी 4 वाजता करडांना पाजावं लागतं म्हणून. आणि संध्याकाळी 4 वाजता जर ते तापवलं ना किंवा रात्री तापवलं तरी त्याला काही होत नाही. बाहेर बाहेर पत्र्याच्या घरात, आमचं तर पत्र्याचं घर आहे, तर स्लॅबची घरं आहे ती. तरी त्या पत्र्याच्या एवढ्या धगधगीत सुद्धा काही होत नाही. हे दूध बघा ना, सकाळी दिलेलं दूध संध्याकाळपर्यंत, दुपारपर्यंत म्हणजे खराब होऊन जातं या. मग त्याचं ते मी बनवून घेतलं साखर टाकून रुद्रसाठी आणि मग आता बाकीचं पटापट आवरायला घेतलं. कारण अजून बरंचसं काम बाकी होतं. हे सगळं मला आवरायचं होतं. तुम्हाला खरं सांगते, सुरुवातीला कोणालाच काही येत नसतं. शिकावं लागतं हळू-हळू. आणि मी सुद्धा सुरुवात केली होती ना, तेव्हा मला अगदी फूट वर घेऊन त्याला त्याच्या खाली कपडा ठेवायचा, नंतर मशीन चालवायची हे सुद्धा माहीत नव्हतं. कारण मी फक्त फिटिंग करूयात ह्या हिशोबाने घेतलेली माझी मशीन. आज माझा इतका बिझनेस मोठा आहे, इतका शिलाईचं वाढलेला आहे. म्हणजे काहीच आपल्याला आपल्याला ठरवत नाही. आपल्या ज्या नशिबात आहे ना, ते आपल्याला मिळत जातं. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ